251 दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून मी आज काँग्रेस पक्षामध्ये तिकीटची मागणी केलेली आहे। 2019ला मी त्या काँग्रेस पक्षातर्फे तिथे इलेक्शन लढवलेले आहे। याकरता 2019ला माझा काय एवढा प्रभाव नव्हता त्या ठिकाणी, परंतु आता मला डबल प्रभाव झालेला आहे। यासाठी लोकांची मागणी आहे। मी तर इलेक्शन लढवायचं का नाही हे विचार करत होतो, पण लोकांची एवढी मागणी आहे की तुम्ही इलेक्शन लढवा, काँग्रेस पक्षातर्फे तिकीट घ्या म्हणून असं आग्रह धरल्यामुळं तर आज मी फॉर्म भरलो। कारण गेल्यावेळी मी 58,000 मतं घेतलो, थोडक्यात आपल्याला राहिलेलं आहे। कारण मी नौका उमेदवार होतो गेल्यावेळी काँग्रेसचा उमेदवार कोणी घ्यायला तयार नव्हते, कोणीसुद्धा फॉर्मसुद्धा भरले नव्हते, म्हणून मी डेअरिंग करून ते फॉर्म भरून मी इलेक्शन लढवली। तर लोकांचा एवढा चांगला संबंध वाढला आहे माझा ग्रामीण भागातून शहरी भागामधून, की लोकांचा माझ्या फार आवडतो। कारण मला एक रुग्णसेवक म्हणून मी काम करतो आहे। लोकांची संपर्क अतिशय दांडगा आहे, माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क आहे। या कारणाने लोक मला फार मानतात। अजून मला जर निवडून दिले, मला पक्षाने तिकीट दिली, मी पक्षाने तिकीट दिलं तर विजय निश्चित आहे। इथं विजय झाला तर सोलापुराचा, दक्षिण सोलापूरचा मी विकास करायचा कटिबद्ध राहणार। सर्वात जास्त म्हटलं तर दवाखाने सुधारण्याची गरज आहे। आपल्या सोलापूरला गरिबांसाठी उपचारासाठी फक्त सिव्हिल हॉस्पिटलशिवाय दुसरा कुठला हॉस्पिटल नाही आहे। अजून तिथंसुद्धा दुर्गंधी, मशीन नाही, अनेक त्रुटी आहे। परंतु माझी एक स्वप्न आहे माझा की सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे। हा आपला सोलापूर भारताचं सेंटर आहे, सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा सेंटर आहे। कर्नाटक आहे या ठिकाणचे, मराठवाड्याचे लोक लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा, विजापूरचे लांबचे लोक या ठिकाणी येतात। या ठिकाणी आपलं एवढं मोठं देवस्थान पंढरपूर आहे, त्या ठिकाणी लाखोंची संख्येने इथं वारकरी येतात। परवा 10-12 वारकरी ॲडमिट होते, त्या वारकरीसुद्धा गैरसोय झालेली। यासाठी आम्हाला दुःख वाटतं आहे। यासाठी माझी इच्छा एकच आहे की मी जर पक्षाने तिकीट दिली 100% निवडून आले की पहिल्यांदा मी दवाखान्याचे काम करणार, म्हणजे हॉस्पिटल सुधारणार, रुग्णाची सेवा करणार, अजून विकास, अजून शेतकऱ्यांचा हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचा माझा प्रश्न आहे। 100% मी काम करणार। दक्षिण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे, तिथं पैसा बघत नाही, मोठा माणूस बघत नाही, ते नेहमीच जमिनीवरच्या कार्यकर्त्याला तिने इज्जत देतात। जमिनीवरच्या कार्यकर्त्याला निवडून दिलं मला म्हणजे कारण मी प्रचार करत होतो ना 2021ला, लोक तेच म्हणत होते की आम्हाला असलाच कार्यकर्ता पाहिजे। कारण ह्या आनंदराव देवकोते साहेब असेच होते, शिवदारे साहेब होते, कमळे गुरुजी होते, असेच होते। ह्यासाठी तुम्हीसुद्धा तसेच आहे। आम्हाला तुम्ही आवडता, तुम्ही कधीही आम्ही तुम्हाला विसरणार नाही। आता तुम्ही तिकीट घ्या, आम्ही 100% तयारी केलेलं आहे। तुमचा पैसा नको, अडका नको, फक्त तुम्ही तिकीट घ्या, उमेदवारी अर्ज भरा, बाकी आम्ही निवडून आणतो म्हणून हे लोकांचे शब्द यासाठी मी आज दिलेलं आहे। मी यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। अजून असंच तुम्ही माझ्या पाठीशी राहा।